आज आपण करत आहोत चपाती। मी हा गव्हाच्या पिठाचा असा कणकेचा गोळा घेतलेला आहे पीठ मळून। त्याला मी अशी पिठामध्ये मळून घेतला। लाटा, हा असा लाटा थोडा लाटून घेतला। त्याला असं तेल लावलं, तेल लावायचं, असं घडी करायची। या आपण बाजूला तेल असं लावायचं। थोडं पिठामध्ये असं हा त्रिकोण पॅक करून घ्यायचा, असा तिन्ही बाजूनी हा त्रिकोण पॅक करून घ्यायचा आणि थोडं मागं पुढं तेल लावायचं, असं पीठ लावायचं। पिठात अशी चपाती घोळून घ्यायची, कणकेचा गोळा घडी घालून आणि लाटायचं। खाली चिटकू नये म्हणून असं थोडंसं पीठ लावायचं। तुम्हाला जशी आकाराची चपाती लाटायची आहे, कोणाला मोठ्या लागतात, कोणाला लहान लागतात। मी मीडियम साईजची चपाती लाटते। ही माझी चपाती अशी झाली, ही अशी माझी चपाती झाली। आता आपण तव्यावर टाकूया। गॅसची फ्लेम मोठी केली। चपाती अशी टाकली की त्याला असे छोटे छोटे बबल्स येतात, म्हणजे थोडी तव्याला ती चिटकलेली असते। तर आपण अशी चपाती हे करू, शेकून घेऊया। साईडनी मी अशी तेल सोडते, वरून अशी तेल सोडते। कोणाकोणाला पांढऱ्या विदाऊट तेलाच्या चपात्या लागतात, कोणाकोणाला तेलाच्या चपात्या लागतात। तर आम्ही तेलाच्या चपात्या करतो, त्यामुळं मी तेल लावते। तुम्हाला जशा करायच्या तशा तुम्ही त्या पद्धतीने करू शकता। ही आपली चपाती मऊ मुलायम लुसलुशीत चपाती तयार। जिथून हवा जाते तिथं अशी हवा पकडून ठेवायची, म्हणजे चपाती फुगते अजून। हे पहा झाली, दोन्ही बाजूने अशी शेकून घ्यायची। तर हा चपातीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला संजीवनी